हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आपली गुड मॉर्निंग झाले आणि आता मी चाललो आहे कॉलेजला. तर आता मी निघालो आहे, जाऊया चला. येस गाईज, मी कॉलेजवरून निघालो आहे आणि आता सकाळची दुपार झाली. खूप वेळ गेला कॉलेजमध्ये आणि ते जर्नल्स वगैरे एवढा गोंधळ झाला ना, त्याच्यामध्ये खूप टाईम गेला. आणि परत अजून काय खूप काय होतं ते मी तुम्हाला नंतर सांगतो. हे बघा, अवनीश भाई आपल्यासोबत आहे. हाय. तर आता आम्ही ट्रेन पकडून आता घरी जातो आहे. एकदम असा कंटाळा आला आहे ना, बिकॉज मी काय जास्त झोपलो पण नव्हतं. फक्त एक तास झोपलेलो आणि काय जास्त खाल्लं पण नाही दिवसभर. मग एवढी अशी वाट लागली ना. येस, मी आलो आहे आणि आता घरी पोहोचेन. येस, मी घरी आलो आहे आणि अशी भूक लागली ना, बिकॉज मी सकाळपासून जास्त काय खाल्लंच नव्हतं. आपण आता मस्तपैकी जेवूया. जेवायला बघा, चपाती भाजी, बटाट्याची भाजी. या जेवायला. बरं वाटलं. वा. मी थोडा आराम केला, झोपलेलो आणि आता चहा पितो. या चहा प्यायला. मी आता जरा बाहेर चाललो आहे, तर चला जाऊया. येस, ॲक्च्युली मी सरकारी हॉस्पिटलमध्ये आलेलो, कारण काल आपल्या टिंगू भाऊनी मला नख मारलेलं. मी काल तो व्हिडिओ टाकलेला बघा, कालच्या ब्लॉगमध्ये बघा, तुम्हाला दिसलं असेल. तर मग त्यांनी नख मारलेलं म्हणून मग आता इंजेक्शन घ्यायला आलं आहे. येस, मी घरी आलो आहे आणि ॲक्च्युली आमचं कॉलेजचं काय झालेलं ना, आज आमची एक्झाम वगैरे पण होती आणि लास्ट एक्झाम होती ती. आणि तसे चांगले गेले पेपर. आणि त्यानंतर आमचं जर्नलचं सबमिशन होतं आणि ते बरोबर नव्हतं झालं. तर मग ते बरोबर करण्यामध्ये, सगळं नीट वगैरे करण्यामध्ये खूप टाईम गेला. आणि त्यानंतर आमची पेरेंट्स मीटिंग पण होती. मग मम्मी येऊन पण गेली, पण तरी पण माझं ते झालं नव्हतं. मग मला थांबायला लागलं आणि मग ते सगळं करता करता मग एकदम खूप गोंधळ झाला आज आणि टाईम पण गेला खूप. ते नीट करता करता मग दुपार झाली. मग मी दुपारी कॉलेजवरून निघालो. ते सगळं नीट करण्यामध्ये आणि चेकिंग करण्यामध्ये खूप वेळ गेला आणि त्यामुळे मी दुपारी आलो कॉलेजवरून. आणि मी जिमला पण जाणार होतो, बट लेट आलो आणि मी जिमला गेलोच नाही. बट जिमला नाही गेलो तर काय झालं, जो पण आजचा वर्कआउट आहे तो घरी होऊ शकतो. मग आता मी जरा वर्कआउट करतो. येस, आपलं वर्कआउट झालं आहे आणि ॲक्च्युली मी जरा नाश्ता केला आहे माझ्यासाठी. हे बघा, चीज सँडविच. बघूया कसं आहे. मस्त आहे. माझा नाश्ता करून झाला आहे आणि आम्ही ॲक्च्युली आता परत चालले आहेत बाहेर, बिकॉज काहीतरी आहे आज. थांबा, तुम्हाला समजेल. ॲक्च्युली गाईज, आज लप्प्याचा बड्डे आहे म्हणून आम्ही आता इकडे कपिताईकडे आता आल्यात. म्हणजे आता चला. आता मारू शकते. हे बघा गाईज, आज लप्प्याचा बड्डे आहे. हॅपी बर्थडे लप्प्या. लकलक मामा पण आलाय, केक खातोय. केक खायला या. बेस्ट केक. केक. वा गाईज, हे बघा, आपली स्मृती मंदाना आली आहे. जीत आहे. आज सॉलिड बॅटिंग केले आहे, त्याच्यामुळे ट्रॉफी वगैरे पण भेटले. जिंकलाय आमचा प्लेयर जो ट्रेनिंग दिलेली, मॅन ऑफ द टूर्नामेंट. वी आर प्राउड ऑफ यू. येस. वुमन ऑफ द टूर्नामेंट झाली. कम ऑन मॅन. हे बघा गाईज, स्कोर. येस, आता आम्ही जरा बॅक बेंचर्स मध्ये आलेले पार्सल घ्यायला. आता बंद आहे, मग घेऊन जाऊ. हे बघा, आम्ही पार्सल घेतलं. मी सुद्धा पण आहे. कुठे पार्सल? हो, आम्ही आलेत आणि पार्सल आणल्यात. आणि हे बघा, इथे ओपन शॉर्मा का सॅलाड वगैरे पण आहे आणि अजून पण खूप काय. हो, अंगार शॉर्मा. हे लप्प्या. सिग्नल म्हणजे पोरवरनं डायरेक्ट विमान नगरचं पोर. हे बर्थडे बॉय इकडे. काय खातो? काय खातोय?
हे बघा काही सगळे जेवायला बसलेत. लप्प्याची लप्प्याची पार्टी, बर्थडे पार्टी. ए लप्प्या, हाय. birthday boy. बर्थडे पार्टी माझी birthday बोलो आहे party. ना, सांग की या माझ्या बर्थडेला जेवायला. असं फॉक्स चॅनलला परत मोजून मौज चालाय. बोल. बोल मोझनच्या चॅनलला लाईक करा, फक्त लाईक. सबस्क्राईब सबस्क्राईब आणि फॉलो करा. हे बघा मी आवडत आपण नाही जरा ते. मला फटाके सांगत खाऊया. असतात सगळे. जेव्हा म्हणजे या बघतो. डिशचं नाव आहे फायर क्रॅकर्स. मारणार नाही ते काय पूजा करणार तुला मारायला नाही बाबू, चोपायला पाहिजे. पुढलं फटाके. या गाईस आपण जरा जेवूया. जेवायला बर्न गार्लिक राईस. मला आवडलं यांचं बॉन कांदे. येस, आम्ही घरी आलेत आणि माझं जेवण झालं आहे. आणि ॲक्च्युली मी कॉलेजमधलं रेकॉर्ड करणार होता, बट खूप गोंधळ झाला म्हणून मी काय कॉलेजमधलं रेकॉर्ड नाही केलं. आणि परत आता सर्दी आणि थोडा घसा पण बसलेला माझा, म्हणून थोडं, आणि परत झोप पण नव्हती झाली, म्हणून थोडी बॉडी डाऊन पडलेली. बिकॉज थोडे दिवसांपासून नीट काय झोप झाली नाही आणि फूड पण नीट काय खात नव्हतं. म्हणजे बाहेरचं वगैरे पण खूप झालेलं. आणि हे थोडे दिवस अजून असेल बिकॉज आता होळी वगैरे पण आहे. बट ठीक आहे. आणि ॲज आय सेड की बॉडी थोडी डाऊन पडलेली. आता मी पण पडायला चाललो आहे, म्हणजेच झोपायला चाललो आहे, बिकॉज खूप झोप आले. सो येस, दिवस संपलेला आहे आणि एव्हरीथिंग इज डन. अँड नाव इट्स टाइम टू एंड दिस व्लॉग हियर. कारण दिन खत्म तो व्लॉग खत्म. अँड गुड नाईट एव्हरीबडी. टेक केअर, स्वीट ड्रीम्स अँड हॅव अ ग्रेट स्लीप. अँड लेट्स मीट टुमॉरो. ओके, चलो बाय 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 बाय.